ठाणे महापालिका मुख्यालयातील शहर विकास विभागात किरकोळ आग. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागामध्ये आज सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास किरकोळ आग लागल्याची घटना घडली. मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तत्परतेमुळे आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार विभागात बसवण्यात आलेल्या स्मोक अलार्म प्रणालीचा आवाज ऐकताच सुरक्षा रक्षकांनी तात्काळ शहर विकास विभागाकडे धाव घेतली. तेथे धूर दिसून आल्यानंतर अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. याच वेळी विभागाचा वीज पुरवठा बंद करून अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाला ही माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आलं. या आगीत संगणकाचा UPS, काही संगणक तसंच काही कागदपत्रांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तथापि महापालिकेची ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित असल्याने बहुतांश कागदपत्र पुन्हा उपलब्ध होऊ शकणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केले. तसंच कार्यालयातील अन्य महत्त्वाची कागदपत्र सुरक्षित असून त्यांचं कोणतंही नुकसान झालं नाही. आगीचं कारण आणि नेमकं किती नुकसान झालं याबाबत तपास सुरू असून संबंधित माहिती संकलित करण्यात येत आहे. दरम्यान आग नियंत्रणात आल्यानंतर परिसराची स्वच्छता करून शहर विकास विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आलंय. वर्तकनगर येथील माढा हाऊसिंग बोर्ड शॉपकीपर्स संकुलाच्या पुनर्विकास प्रकल्पावरून गाळेधारकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले. संकुलातील एकूण 25 गाळ्यांपैकी 14 गाळेधारकांना पुनर्विकासाच्या नंतर 500 चौरस फुटांचे गाळे देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात असताना उर्वरित 9 गाळेधारकांना केवळ 100 चौरस फुटांचे गाळे देण्याचा प्रस्ताव असल्याचा आरोप संबंधित गाळेधारकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर या 9 गाळेधारकांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शनिवारी आंदोलन करत पुनर्विकासाला विरोध दर्शवलाय. संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. हा पुनर्विकास प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांनी आरोप केलाय की ठाणे महापालिका आणि संबंधित यंत्रणा नागरिकांना विश्वासात न घेता तसंच पुरेशी माहिती न देता दमदाटीच्या पद्धतीने गाळे तोडण्याचं काम करत आहे. आंदोलनादरम्यान गाळेधारकांनी त्यांचा पुनर्विकासाला कोणताही विरोध नाही, मात्र इतर गाळेधारकांप्रमाणेच त्यांनाही 500 चौरस फुटांचे गाळे देण्यात यावेत आणि सर्वांना समान न्याय मिळावा अशी त्यांची प्रमुख मागणी असल्याचं स्पष्ट केले. जय जिजाऊ जय शिवराय. जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे संभाजी ब्रिगेड रयतेच्या पाठीशी उभी राहते, मग तो कुठेही अन्याय होऊ दे. आज जर तुम्ही बघितलं की आज ह्या इथे कमीत कमी 25 गाळे आहेत. त्या 25 गाळ्यामधले 12 गाळे जे आहेत ते त्यांना 100 फुटाची जागा, 150 फूट त्यांची जागा होती, त्यांना 500 फूट मिळाले. आणि आज हे 9 जे गाळेवाले आहेत त्या 9 गाळ्याला आज ताग्यामध्ये त्यांना 100 फुटाचीच त्यांची त्यांना देत आहेत, 500 फूटचं देत नाहीयेत. म्हणून संभाजी ब्रिगेड आज त्यांच्या पाठीशी आहे आणि संभाजी ब्रिगेड जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेड यांच्या पाठीशीच राहणार. आणि यांचा फरक का करतात की एकाला 100 फूट आणि एकाला 500 फूट असं का देतात? याचं कारण सरळ आहे साहेब, इथे इकडचे जे पुढारी आहेत त्यांचे काय साठे लोटे आहेत, त्याच्यासाठी ह्या पुढाऱ्यांनी पहिला त्यांचा पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर त्यांचे जे साठे लोटे झाल्यानंतर आज ह्या लोकांना वाईवर टाकलेलं आहे. आज जर तुम्ही बघितलं तर इकडचे इलेक्ट्रिसिटी मीटर पण काढून घेऊन गेलेले आहेत, इलेक्ट्रिसिटी मीटर पण काढून घेऊन गेले आहेत. ह्याचं काय इलेक्ट्रिसिटी मीटर कोण काढतं? MSEB लोन काढतो, बरोबर आहे. हे TMCने काढून त्यांच्या हातामध्ये दिलेले आहेत आणि ह्याचं जर बिल येतं ते कंटिन्यू चालू राहणार. म्हणजे हे बिल भरणार कोण? पण यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे, आता ह्या लाडक्या बहिणी, आपले उपमुख्यमंत्री ठाण्याचे लाडक्या बहिणी, एवढा मोठा अन्याय होत असेल तर मग विचार करायची बाब आहे.
आगरी समाजाच्या संघटनात्मक चळवळीला दिशा देणारे आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचं शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून आणि नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कळवा येथील मनशानगर परिसरात राजाराम साळवी वास्तव्यास होते. त्यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आगरी समाजाला संघटित करण्याचं काम केलं. आगरी समाज तसंच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलनं देखील उभारली होती. कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी कामगार एकता या कर्मचारी संघटनेची स्थापना केली होती. शहाड येथील सेंचुरी रेयांसह ठाणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना कार्यरत आहेत. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी यशस्वी लढे उभारून अनेकांना न्यायही मिळवून दिला. त्यामुळे सामाजिक कार्याबरोबरच कामगार चळवळीतही त्यांचं मोठं योगदान राहिलं. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान देत कळवा येथे मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना केली. राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. समाजहिताला प्राधान्य देणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. शनिवारी सायंकाळी अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना कळवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सायंकाळी 7च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार संजय पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी खासदार संजू नाईक, राष्ट्रवादीचे माजी आमदार नवाब मलिक, कपिल पाटील, बाबाजी पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, माजी महापौर मनोहर साळवी यांच्यासह आगरी सेनेचे कार्यकर्ते, समर्थक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कळवा येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांचं पार्थिव रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कळवा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर कळवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे आगरी समाजातील एक लढवय्या, अभ्यासू आणि परखड नेतृत्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं राज्य शासनानं आखून दिलेल्या नियमावलीनुसार स्कूल बसची तपासणी दरवर्षी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. यंदा आतापर्यंत 60% बसेसची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन सूत्रांनी दिली आहे. तर विद्यार्थी प्रवासी वाहतुकीची परवानगी फक्त शाळेने अधिकृत परवाना घेतलेल्या बसेसनाच देण्यात आली असून रिक्षातील विद्यार्थी प्रवासी वाहतूक पूर्णतः अनधिकृत असल्याचं स्पष्ट करण्यात आले. शालेय विद्यार्थी वाहतुकीतील वाहन वाहतुकीबाबत स्वतंत्र धोरण राज्य शासनानं आखून नियमावली लागू केली आहे. नियमावलीमध्ये शाळेचं प्रशासन, बसचा ठेकेदार आणि प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. शालेय बसला पिवळा रंग आणि चालकाकडे 5 वर्षाचं वाहन चालवण्याचा अनुभव तसंच बिल्ला असणं आवश्यक आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांचं नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट, विद्यार्थ्यांचे थांबे आदींची माहिती ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. शालेय वाहनासोबतच शालेय प्रशासन आणि कंत्राटदार यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी सहाय्यकाची नेमणूक करणं बंधनकारक आहे. तसंच स्कूल बस 12 वर्षांपेक्षा जुनी नसावी असा देखील नियम घालण्यात आलाय. हे सर्व नियम पूर्ण करणाऱ्या बसेसनाच विद्यार्थी वाहतुकीची परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार हे सर्व नियम ठाण्यातील स्कूल बसेस पाळतात की नाही याची तपासणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं सुरू केली आहे. ठाण्यात सुमारे 2,500 अधिकृत स्कूल बसेस असून त्यापैकी 60% स्कूल बसेसची तपासणी पूर्ण झाली असून या बसेसना फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले. तर या बसेसमध्ये महिला अटेंडन्स असाव्यात असं देखील बंधनकारक करण्यात आले. तसंच या बसेसनी प्रति तास 40 किलोमीटरचा वेग ओलांडू नये असं बंधनकारकही करण्यात आलं आहे. ठाणे शहरातील रखडलेल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेला अखेर वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय.
वागळे इस्टेट, किसन नगर आणि कोपरी येथील क्लस्टर प्रकल्प महाप्रतीकडून MSRDCकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देत प्रकल्पाची कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या आढावा बैठकीत शिंदे यांनी ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. ठाणे MIDCची सुमारे 60.85 हेक्टर जमीन क्लस्टर पुनर्वसनासाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासाठी MIDC उद्योग विभाग आणि ठाणे महापालिकेदरम्यान त्रिपक्षीय करार केला जाणार आहे. शिंदे यांनी ठाणे समविकास प्रकल्प हा देशातील पहिला आणि सर्वात मोठा समूह पुनर्विकास प्रकल्प असल्याचं सांगत हा केवळ इमारतींचा पुनर्विकास नसून नागरिकांना सुरक्षित, आधुनिक आणि हक्काचं घर देणारा, जीवनमान उंचावणारा प्रकल्प असल्याचं स्पष्ट केले. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरार MIDC क्षेत्रातील क्लस्टर योजनांना अपेक्षित गती मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत या सर्व प्रकल्पांना व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट घोषित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यामुळे प्रशासकीय मंजुरी आणि अंमलबजावणी प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धोकादायक आणि जीर्ण इमारतींमध्ये जीव धोक्यात घालून राहणाऱ्या हजारो कुटुंबियांचं पुनर्वसन जलद गतीने व्हावं यासाठी ट्रान्झिट सदनिकांच्या उभारणीला प्राधान्य देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाणे क्लस्टर योजनेला नवं बळ मिळणार असून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात.